1480 दागिना 1480 साल दुष्काळ भयंकर आला. धान्याचा पूर्ण अभाव, चाराही नाही उरला. माणसे श्वापदे किडून मरणाचा रस्ता धरला. गरिबांचे झाले हाल, गरिबांचे झाले हाल. विकतात मुळे जण मोल, विकतात मुळे जण मोल. कुणी नाही पालक लाल, कुणी नाही पालक लाल. त्या वयास जलही नाही, मृत्यू जना आवडला. त्या वयास जलही नाही, मृत्यू जना आवडला. 1480 साल कडकडीत दुष्काळ पडलाय. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. अशा या स्थितीमध्ये लोक गाव सोडून जिकडे पाणी मिळेल तिकडे चाललेत. थोडं बारीक का. आणि त्या लोंढेच्या लोंढे गाव सोडून चाललेत. माणसांना खायला अन्न नाही, जनावराकडे कोण बघते तिथे, लहान मुलांकडे कोण बघते, अशी अवस्था निर्माण झाली. किती वर्ष दुष्काळ पडतोय? 12 वर्ष सातत्याने. काय अवस्था झाली असेल कल्पना करा. असा एक मोठा समुदाय एका घरापाशी येऊन थांबला. पंत खायला अन्न द्या, प्यायला पाणी द्या, आपल्याला अधिकार दिला आहे भगवंताने. सकाळची वेळ, पंत आपल्या घरात पूजा करतात. पत्नीने येऊन सांगितलं, नाथ, एक नाही 2 हजारो अतिथी बाहेर आलेत. हजारो. तसेच उठले. अतिथी देवो भव आपल्याकडे म्हणतो ना, कुठल्या स्वरूपात भगवंत येतील सांगता येत नाही. अतिथी हा भगवंत स्वरूप समजून त्याला सामोरं जावं. हजारो लोक आहेत त्या ठिकाणी. काय करावं. आणि घरात आले आणि पत्नीने कोठाराच्या किल्ल्यांच्या हातामध्ये दिल्या. धान्याची कोठारं अधिकारी हे होते. बायकोकडे पाहिलं गेला, याचा परिणाम काय होणार तुला माहिती आहे ना? मला माहिती आहे म्हटले. धान्याच्या कोठारीच्या किल्ल्या घेतल्या आणि दिगंबर पंत देशपांडे निघाले. नारायणगावचे मामलेदार होते ते. समुदाय त्यांच्या मागून चाललाय. आपल्या हाताने कुलप काढली, दारं उघडली आणि प्रचंड धान्य असलेल्या लोकांनी लुटून घेऊन गेले सगळे त्या ठिकाणी. कोणी उपरण्यात, कोणी धोतरात, कोणी पिशवीत, कोणी पागोट्यात. काही शिल्लक राहिलं नाही, एक दाणा राहिला नाही. आणि ही समजली गोष्ट बिदरच्या बादशहाला. आणि तो विचार करतोय, आमच्या शिवाय आमच्या परमेश्वर धान्याची कोठा लुटवली. संतप्त झाला अत्यंत. बातमी गेली कानावर. दिगंबर पंत ती धान्याची कोठार लुटून घरामध्ये आले. पूजा पूर्ण केली. पत्नी नैवेद्याचा ताट आणून दिला आणि दोघेही चिंतेत येत. काय होणार माहिती आहे आपल्याला, पण मनाची तयारी ठेवली त्या ठिकाणी. राजाच्या कानावर बातमी गेली. बेतरचा बादशाह, बाजार बिदर पूरचा, बाजार बिदर पूरचा, बाजार बिदर पूरचा, पूर नित्याचा. बाजार बिदर पूरचा, खेळ नित्याचा. लिलाव पहा बायका तरुणीचा, लिलाव पहा बायका तरुणीचा. लहान थोर अनाथ अबलांचा, लहान थोर अनाथ अबलांचा. प्रताप हा यवनीय राज्याचा होती, प्रताप हा यवनीय राज्याचा होती, प्रताप हा यवनीय राज्याचा होती. बाजार बिदर पूरचा वाजवा. प्रताप हा यवनीय राज्याचा होती, प्रताप हा यवनीय राज्याचा होती. या ठिकाणी बादशाला बातमी समजली आणि दरबारातून फरमान निघालं, पंतांना मुसक्या बांधून घेऊन या. दिगंबर पंत देशपांडे हे मामलेदार होते नारायणपेठचे.
बीडच्या जवळ नारायणपेठ आहे, गाव आहे त्या ठिकाणी. अर्थातच तुम्ही शिपाई निघाले, मुसक्या बांधून घेऊन या. ज्या राज्यामध्ये हिंदूंची अवहेलना व्हायची, सबंध आमदानी इतिहासात पहा, मुसलमानांनी ख्रिश्चनांनी केलेले अत्याचार आपल्या समाजावर प्रचंड आहेत आणि आजही चालू आहेत. लक्षात घ्या. अजून हिंदू समाज जागृत होत नाही, एकत्र येत नाही, घराच्या पुढे बाहेर जाऊन पाहत नाही. दुर्दैव आहे. धर्मांतराचा विषय असेल, काही असेल त्या ठिकाणी. या ठिकाणी बिदरच्या बादशाने फरमान काढलं, सारे इमान सुटले धान्याची लुटविलीत कोठारे. सारे इमान सुटलं, आमची धान्याची कोठार का लुटली? कोणाला विचारलं? बादशाच्या मनाला विचार आला आणि सैनिक निघाले, शिपाई निघाले. नारायणपेठला सकाळी येऊन थांबले. त्या ठिकाणी सेवकाने आत येऊन सांगितलं, साहेब मालक पंत आलेत, यवनाचे सगळे ते अधिकारी, आणि तुम्हाला बांधून घेऊन जाणार म्हणतायत. त्याबरोबर पत्नी बाहेर आली, नमस्कार केलं. काय नाथ पूजा करतात, पूजावर नंतर आधी बांधून घेऊन जाणार म्हणले त्याला. पोलीस दाराशी आल्यावर काय होतं आपल्याला माहिती आहे, ज्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांना. गोपाल कृष्ण महाराज तिने मला ऐकायला तयार नाहीत, हातातली अंगठी काढली, एकीकडे टाकली एकदम. तर म्हणलं हरकत नाही, जरा वेळेने घेऊन जाऊ म्हणले. तरी दुसरा एकदम रागवला, नाही नाही आत्ताच येणार. त्याला पाटली काढून दिली, सगळ्यांना शांत केली त्या ठिकाणी. सांगितलं तिने, तुम्ही सगळे जेवण करून जा. मग आणखीनच सगळे खुश झाले महाराज. पंतांची पूजा झाली, सगळं उरकलं. आणखीन तिने येऊन सांगितलं, नाथ जायची वेळ आलेली आहे. यांचं सगळ्यांचं जेवण झालं, देवाचा नैवेद्य झाला, पंतांचं जेवण झालं. पंतांनी अंगारका चढवला, अंगार ती पगडी घातली, देवासमोर नमस्कार करा. देवा माझ्या पोटासाठी एकही कणी धान्यातलं आणलेलं नाही मी, पण त्या ठिकाणी ज्या समाजासाठी मी काम करतोय, ही जनताच देव आहे, तिच्या पोटात अन्न नाही, त्यासाठी अन्न दिलंय मी. मी येतो आता, तूच बघ काय करायचं ते. पत्नी त्या ठिकाणी येऊन या डोळ्यात पाणी आलं. का मनीषो यवनात परा, काय वेळ सांगता येत नाही. तापलेल्या कढईतून काढतील का तोफेच्या तोंडी देतील का हत्तीच्या तोंडी देतील, पाय खाली देतील, काही सांगता येत नाही. एक ना दोन शिक्षा अनेक त्या ठिकाणी. आणि पत्नीला असं वाटलं की आपला दासो नावाचा मुलगा आहे, त्याला घेऊन जा बरोबर. वय 16 वर्षांचे सुंदर गोंड संसार लढिवाळ, नेत्र टपोरे भावुक वंशीचे पुण्य जन्मले बाळ. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. आणि शेवटी ह्या लहान मुलाला घेऊन जा असं ती माऊली म्हणाली. याच्याकडे पाहून तरी तो यवन बादशाह सोडवेल तुम्हाला, त्याला दया येईल. पत्नीचं म्हणणं ऐकलं आणि दासोला घेऊन हे साडी शिपाई बिदरच्या दरबारात आले. त्या ठिकाणी दरबार भरलेला आहे आणि कोपऱ्यामध्ये ते उभे पाहिले. बादशाह संतप्त झाला. सारे इमान सुटले धान्याची लुटविलीत कोठार, महिन्यात करा भरणा 2 लक्षांचाची प्राण जरी प्यारे. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. आणि बादशाह कडाडलाय की आम्हाला न विचारता धान्याची कोठार लुटवलीत तुम्ही, किती नुकसान केलं आमचं राज्याचं, तुम्हाला अधिकार दिला असा आपण त्याचा उपयोग करतात का?
आणि बादशाहसमोर त्यांना आणले. हातात साखळदंड अडकवलेले आहेत. दासोपंत लहान मुलगा त्याच्या हातामध्ये साखळदंड अडकवलेले आहेत. आणि बादशाह म्हणतो, महिन्यात करा भरणा 2 लक्षांचाची प्राण जरी प्यारे. तुम्हाला जर तुमचे प्राण प्यारे असतील, प्रिय असेल, तर महिन्याच्या 2 लाख रुपये आणून भरा. दिगंबर पंत हतबल झाले. राजा बाहेर कडकडी दुष्काळ पडला. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, शेतीत काय उगवत नाही. पैसा कुठून आणणार? मी पैसा आणू शकत नाही. बादशाह म्हणला, मला काही माहीत नाही. पण बादशाहची नजर त्या मुलाकडे गेली हो. आणि बादशाहने विचार केला, जर यांनी महिन्याच्या 2 लाख रुपये आणून दिले नाही तर काय? तोफेच्या तोंडी देऊ आम्ही तुला, हत्तीच्या पाय तोडून मारून टाकू, लक्षात घे. खांबाला बांधून फटके देऊ, 1 ना 2 शिक्षा. पंत हात जोडून उभेत. आणि राजाला म्हणतात, राजाला प्रजा ही पुत्राप्रमाणे असते. आमच्या शास्त्रामध्ये पुत्रवत प्रजेचे पालन करणारे राजे असं मंडळ आहे. प्रजा इथं दक्ष असं जर आहे, तर मी माझ्या पोटासाठी एक धान्याचं कण घेतलेलं नाही आहे. प्रजा आपली मुलाप्रमाणे आहे. त्या प्रजेला मी या ठिकाणी हे धान्य दिलं. राजा, मी माझ्यासाठी काही केलं नाही, तुमच्याच आज्ञेचं पालन केलं मी, वेगळं काय. आम्ही आज्ञा दिली नाही, खोटं बोलू नका म्हटलं तुम्ही. पण मी जर तुमचा अधिकारी आहे, तर माझं काम आहे ना त्यांचं रक्षण करणं. मग राजा ऐकायला तयार नाही. ननीचो यवनात परह असं म्हटलंय त्या ठिकाणी. आणि एकदम त्यांनी आज्ञा केली. आणि त्या मुलाच्या हातात साखळदंड अडकवली. ती साखळी खसखस ओढली गेली. की तो मुलगा दासोपंत जो आहे तो जाऊन पडला बादशाच्या पायापाशी. आणि पंतांना म्हणला, पंत, महिन्याच्या आत तुम्ही 2 लाख रुपये दिले नाहीत ना, तर या मुलाला मुसलमान बनवीन. बस. पंत हतबल झाले. राजा, मी 2 लाख रुपये आणून देऊ शकणार नाही, पैसेच नाहीत बाहेर, माझ्याकडे काही नाही. पण मुलांनी काय केलंय? गुन्हा मी केलाय. गुन्हा मी केला. राजा, मला शिक्षा दे. राजा ऐकायला तयार नाही. आणि या मुलाची रवानगी तुरुंगात करा म्हणून सांगितलं ना, सोडून द्या. महिन्यात करा भरणा 2 लक्षांचाच प्राण जरी प्यारे. कोणी पाप केलंय आणि कोणाला शिक्षा मिळते या ठिकाणी, अशा रीतीने हा म्हणतोय तिथे. पण दिगंबर पंतांचं कोणी ऐकायला तयार नाही. कर्म ज्याचे त्यालाच भोग त्याचा. कर्म ज्याचे, कर्म ज्याचे हो ज्याचे, कर्म ज्याचे त्यालाच भोग त्याचा. न्याय आहे वाटतो ईश्वराचा. न्याय आहे, न्याय आहे, हो न्याय आहे, हो न्याय आहे. वाजवा. न्याय आहे, न्याय आहे, हो न्याय आहे वाटतो ईश्वराचा. कर्म ज्याचं, हो कर्म ज्याचं. पाप बापाचे, पाप बापाचे दंड आत्मयाला. हो दंड आत्मयाला. हो पाप बापाचे, हो पाप बापाचे, पाप बापा. पाप बापाने केलं, पण आत्मयाला दंड आहे. तो सांगतो, पाप मी केलंय, मी पाप केलंय
हे तू म्हणतोस म्हणून म्हणतं, पण मी पाप केलेलं नाही, मी सत्कर्म केले, प्रजेला खायला घातले, बस बाकी काय. पण माझ्या मुलाने काय केलंय? राजा ऐकायला तयार नाही. दिगंबर पंतांना सोडून दिला आणि मुलाची रवानगी तुरुंगात केली. माणूस हतबल झाले. पंत काय करावं आता? परमेश्वराशिवाय दुसरं कोण नाही. त्यांचा आराध्य दैवत होतं भगवान दत्त गुरु. आणि राजवाड्यातून बाहेर पडले, घोड्यावर गेलेले. आणि बाहेरचे लोक विचारतात, का हो पंत, कसला आला देऊन कसला धर्म? दोन्ही बाजून लोक बोलणारे असतात. मुलगा गेला का नाही, आता मुलगा मुसलमान होणार. कारण महिन्याच्या आत तुम्ही 2 लाख रुपये अनुभवू शकत नाहीत, तुम्हाला मिळणार पण नाहीत. मुलगा मुसलमान होणार, काय संबंध राहणार तुमचा? मग असं बोलू नका हो, माझा मुलगा मला परत पाहिजे. काही सज्जन माणसं पुढारी ती म्हणतात, पंत परमेश्वर जगात आहे, तुमच्या मुलाला सोडवेल, काळजी करू नका म्हणले. दोघांचे बोलणं ऐकून पंत घराकडे निघाले. पत्नी वाट बघती आहे. जाऊन 2 दिवस झाले, अजून का बरं नाथ आले नाहीत. आणि संध्याकाळी कोणतरी येताना पाहिलं, पण घोडा एकच दिसतोय. दासोला पण हे घेऊन गेले ते बरोबर. असं काय घडलं असेल? दासो तर घरी आलेलं नाही. त्या माऊलीच्या मनामध्ये अनंत विचारांचं कहून साठलं त्या ठिकाणी. आणि पंत जवळ आले, घरात पाऊल टाकलं. आणि ती माऊली विचारते, दासो कुठे ठेवून नाथ आला, दासो कुठे ठेवून नाथ आला, प्रिय घोर दुर्दैव आले कपाळा, असे बाळ बंदित कारागृहात, पुन्हा भेट होणार नाही जगात. सद्गुरुनाथ आवाज करा, झोप जाईल. सद्गुरुनाथ महाराज की, सद्गुरुनाथ. अजून पाहिजे आवाज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कीर्तन हलतं राहतं नामस्मरणाने, झोपही जाते आणि भूकही लागते. गोपाल कृष्ण महाराज की. विचारलं, दासो कुठे ठेवून नाथ आला, दासोला ठेवून कुठे आला तुम्ही? नाथ दासो कुठे माझा? एक ना दोन अनेक प्रश्न त्या माऊलीने विचारले. आणि त्यांनी सांगितलं, बादशाने त्या मुलाला तुरुंगात टाकले. त्या मुलीने हंबरडा फोडला, नाथ काय केलं तुम्ही? एकुलता एक मुलगा, नुकताच त्याचा विवाह झालाय, 9 वर्षीय सून घरामध्ये आहे, कसं आयुष्य ते काढायचं? महिन्याच्या आत एवढे 2 लाख रुपये भरू शकाल तुम्ही? घर सगळं विकलं तरी एवढे पैसे उभे राहणार नाहीत. काय करावं? अगं राजाला पदोपदी हात जोडून सांगितलं, पण राजा ऐकायला तयार नाही. राजाने 2 लाख रुपये मागितलेले आहेत. आपण काही नाही, आजपासून आता ठरलं, मी आलोय ना, आता देवाला साकडं घालायचं, देवाच्या नैवेद्यापुरतंच अन्न शिजवायचं, तेवढंच खायचं, आणि मी लोकांकडे मागीन भीक. माझ्या मुलाला सोडवायचं, माझ्या मुलाला मुसलमान होऊन द्यायचं नाही, मला पैसे द्या. ही मुसलमान प्रवृत्ती तेव्हापासून चालत आलेली आहे, पैसे देऊन धर्मांतर करण्याची. आज लाखो रुपये देऊन धर्मांतर केलं जातं. हिंदू धर्मातली उच्चवर्णातली मुलगीशी लग्न केलं तर 5 लाख रुपये मिळतात नवरदेवाला. लक्षात घ्या, 5 लाख. त्यापेक्षा खाली असं 2 लाख रुपये. सर्वंद कुटुंब तुमचं पोस्टाची त्यांची तयारी असते. स्लो पॉइझनिंग भरपूर आहे, जरा हिंदूने डोळे उघडण्याची गरज आहे. यांचे अवतार झालेत तर तुम्हाला जागृत करण्याचे झालेत. पुन्हा 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 तेच जागृत होऊन परमार्थाने जागृत झालं की मनुष्य तयार होतो. कुठल्याही संकटाला तोंड द्यायची तयारी असते त्या ठिकाणी. काय करावं? आणि मग त्यांनी ठरवलं, लहान सून आली, मामांजी मी काय करायचं आता? आपण सगळ्यांनी अखंड नामस्मरण घ्यायचं. दिगंबरा दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु माधवनाथ महाराज मंगलमूर्ती भजनाने जरा जागृत राहतो मनुष्य, जागेवर येतो सगळं, इकडे तिकडे कुठे जात नाही. आणि मध्ये आधी नामस्मरण काय होतं, जरा हुरूपही येतो कीर्तन ऐकायचं. लक्ष द्या. पैसा कुठे मिळेना, या दोघांनी ठरवलं अखंड नामस्मरण आणि पंत घरोघर हिंडतायत. माझ्या मुलाला सोडवायचे, पैसे द्यावं मला. पैसे आले ना की तुम्हाला देऊन परत 2 लाख रुपये भरायचे, मुलाला सोडवायचे माझ्या. पैसा कुठे मिळेना, चिंतेने पिढीला पुरापण. चिंताग्रस्त झाला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, दिवस चालले. मागतात लोकांकडे, पैसे द्या मला, पैसे द्या. पैशाने सगळं विकत मिळतं, फक्त तो मिळत नाही. लक्ष द्या. तो फक्त प्रेमानेच मिळतो. आणि भगवंताचं वचन असं आहे या ठिकाणी की मी ओढला जातो फक्त प्रेमाने. 7 पस्तीन परमप्रेम रूपा अमृत स्वरूपाचं, बाकी देवाला काही नको असतं त्या ठिकाणी. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, हिंडतायत. बादशाने तुरुंग अधिकाऱ्याला बोलवलं, इकडे म्हणले. हा जो मुलगा आहे ना, एका चांगल्या कुटुंबातली भर आपल्या मुसलमान धर्मात होणारी. लक्षात ठेव. याला मी चांगला मुल्ला मौलवी बनवणार आहे, त्यामुळे याला चांगलं चुंगलं खायला द्या, याची हाल करू नका, असं बादशाह त्यावेळेस सांगतोय. ते आजही चालू आहे. लक्ष द्या. आजही चालू आहे. आणि मग हे वेगळं मी सांगत नाही. अजून अनेक गावातल्या मुली गायब होतात, म्हणजे कुठे जातात हो, विचार करा जरा. अमरावतीला आमची कीर्तनं होती, ज्या घरात उतरलो त्या घरातली बाई काही काम करायची अशा. त्यामुळे काय सांगायचं भाऊसाहेब, घरातनं मुली गायब होतात, 10 दिवसांनी सापडतात, केस लावली जाते, पण त्या मुलीच्यावर फक्त तिची आई किंवा वडील असतात, बाकी हिंदू समाजातलं कोणी नसतं. तिकडच्या मुलाच्या बाजूने हजारो माणसं कोर्टात उभी राहतात. कसं होणार आहे? अजून जागृत होत नाही का आपण? का होत नाही? पैशाने विकत घेतात. अनेक मुली गायब होतात, मी जातात कुठे? परदेशात विकल्या जातात, धर्मांतर केलं जातं, उपभोग घेऊन सोडून दिलं जातं. याशिवाय वेगळं काही होत नाही. हे इथंच घडतं आहे, सगळ्या प्रांतात तर घडते. लक्षात घ्या. किती उदाहरणं देणार तुम्हाला तिथे. आपण जागृत राहिलं पाहिजे, बसलं पाहिजे. ही वृत्ती तेव्हापासूनची आहे. लक्षात घ्या. पैसा कुठे मिळत नाही. आणि बादशाहने सांगितलं, या मुलाला घेऊन जा स्नानाला. झरणी नरसिंहाचे स्थान, झरणी नरसिंहाचे स्थान, दासोस लाभे रोज दर्शन, तेथेच करी संध्या स्नान. कळवळूनी प्रार्थितो हा तो यवनरूपी व्याघ्र, मज गिळू पाहे समग्र. क्षमा शस्त्रे वधुनी शीघ्र, रक्षी माते दयाळा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. झरणी नरसिंहाचं स्थान ते असं बसव कल्याणच्या जवळ पुढे ते स्थान आहे. इतक्या पाण्यात ते तिथे जावं लागतं. नरसिंहाची मूर्ती त्या ठिकाणी आहे. वडिलांनी याला सांगितलं होतं, आपलं कुरुदैवत दत्तगुरु आहे. लक्षात ठेव. मी निघालोय, आता जातोय, पण मी तुझा आजपासून बाप नाही. कारण मी महिन्याच्या आत 2 लाख रुपये आणू शकणार नाही. तू मुसलमान होशील, तू माझा संबंध संपेल, पण भगवान दत्तप्रभूंची आठवण ठेवस, बाकी काही करू नकोस. हा मुलगा त्या ठिकाणी जातोय. रोज रुपया दक्षिणास, दक्षिण भोजनास, दक्षिणा मिळे तयास, परी दे तसे भिकाऱ्यास, अन्न त्याग ही आचरे. आणि मग त्याने काय करावं? जे काय अन्न मिळेल त्या ठिकाणी, याला भिक्षा म्हणून, ते भिकाऱ्यांना वाटून टाकायचे. रोज त्यांना पक्वान्न खायला द्यायचे, रोज रुपया दक्षिणा द्यायचे, पण तो भिकाऱ्यांना देऊन टाकायचा. हे 16व्या वर्षी समजतंय. लक्षात घ्या.
त्या 16च्या पटीत गेलं तरी समजत नाही महाराज असं काय करतात. आणि तो म्हणतोय त्या नरसिंहाला, हा तो यवन रूपी व्याघ्र मज गिळू पाहे समग्र कृपा शस्त्रे वधुनी शीघ्र वृक्षी माते दयाळा. हे भगवंता, त्याला मार असं म्हणणं नाही, पण हा मला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो. कृपा शस्त्रे वधुनी शीघ्र. संतांची भूमिका काय ती पहा. कृपा शस्त्रे, बस. संत सर्वांना कृपाच करतात, म्हणून संतांच्या जवळ जायचं. सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळही बैसावे. उपदेशतही न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. संतापाशी जावे, पण उलट होतं, संतापापाशी जाते होतं. गोपाल कृष्ण महाराज संतापाशी हा प्रार्थना करतोय आणि रोज ध्यानस्थ बसावं. आणि तो देवाला म्हणतो, देवा मी जर मुसलमान झालो ना, तुझं नाव कोणी घेणार नाही, लक्षात ठेव. माझ्या वडिलांनी आजपर्यंत काही मागितलं नाही कोणाकडे. तुला साक्षी ठेवून धान्याची कोठर लुटवलीत, तूच विचार कर याचा. 15 दिवस झाले, 25 दिवस झाले. ती माऊली त्याची आई म्हणते, अहो आला बरं का दासोपंत, असं म्हणते. हे बघताच संध्याकाळी तुला भास झाला असेल ग, मुलगा येणार नाही 100%. कारण पैसे कुठे भरलेत. पैसा कुठे मिळेना चिंतेने पीडिला पुरापंत. पुत्राचे सुख कांती. पुत्राचं सुख बायकोला आहेच, आईला आहेच आहे, पण काय करू. 29 दिवस झाले आणि 29 दिवसाची रात्र उजाडली. मुलगा हा त्याला झोप नाही, ध्यानस्थ बसलाय. गलानी आली, कारण पोटातही काही नाही. रोज त्या ठिकाणी भिकाऱ्याला देऊन टाकायचा. 1 महिनाभर मुलगा उपाशी आहे. गलानी आलाय, खाली पडलाय. पूर्वीची तुरुंग आतासारखी नव्हती महाराज, लक्ष घ्या. आताची तुरुंगात सगळंच मिळतं, पूर्वी नव्हती. होशियार राहून तो लडकारा देत, येवन चाललाय, शिपाई चाललाय. हा म्हणतो, देवा आजचा दिवस झाला की उद्या संध्याकाळी मी मुसलमान होणार. नाही नाही नाही, देवा तूच बघ. आणि भगवान दत्तात्रेयांचं स्मरण करतोय. ग्लानी आलेली आहे आणि तेवढ्यात त्याच्या स्वप्नात एक साधू ये स्वप्न माझे हो. एक साधू तो, एक साधू लय पाहिजे. एक साधू तो ये स्वप्न माझे हो. एक साधू तो ये स्वप्न माझे. सोडवितो रे उद्या, सोडवितो रे मी उद्या तुला. आजी सांगत मी तुला ऐक कानी. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत तू सोडीन, काळजी करू नको. आता साधू सांगतो त्याला, एक साधू तो, एक साधू तो, एक साधू. लख प्रकाश पडला तुरुंगात. अंधार सगळीकडे होता. एकदम लख प्रकाश कसा पडला. डोळे उघडले आणि तो सांगतो, तुला उद्या सोडून काळजी करू नकोस. तो गुप्त रस आहे. मुलगा विचार करतो, कोण होतंय. बहुतेक ज्यांचं ध्यान करते तेच दत्तप्रभू असले पाहिजेत. 30 दिवस 30 दिवस उजाडला आणि पंत म्हणले, कुठेही पैसा मिळत नाही. मुलगा मुसलमान होणार, आपला संबंध संपणार, आपण राहून तरी काय करायचंय, असा विचार केला मनामध्ये. पण आजचा दिवस जाऊ दे. काही गावातले माणसं म्हणतात, उद्या येईल मुलगा, काय काळजी करता. आणि 30 दिवस उजेडलेला. दरबार भरला आणि 12 वाजता त्या मुलाला तुरुंगातून बाहेर त्या ठिकाणी आणलं, तुरुंगातून दरबारात. आणि तेवढ्यामध्ये एक मनुष्य आला, दत्ताजी पाडेकर नावाचा. घ्या पैसे मोजून तुम्ही आता हो. वाजवा.
राधा तोंडाला घ्या पैसे मोजून तुम्ही आता, पैसे मोजून घ्या सांगितलं. आणि बादशाह पाहतच बसला. त्यांनी ओताला पैसे सुरुवात केली. 2 लाख रुपये महाराज. पूर्वी नगदी नाणी असायची. आता भगवंत कोण हा दत्ताजी पाडेकर? तोंडला मी राहतो, त्यांचा मुदी म्हणून काम करतो. दिगंबर पंताचा तुमचा वायदा काय ठरलाय? महिन्याच्या आत 2 लाख रुपये आणून भरा. अजून 30 दिवस संपायचा आहे. लक्ष द्या. देव वायद्याप्रमाणे वागतो, माणूसच वागत नाही महाराज. राजा एकदम आईस्क्रीम म्हणला महाराज. थंड पडला. बादशाचा शब्द होता, मुलाला सोडवीन. दत्ताजी पाडेकरांनी त्या मुलाला घेतलं, 4 शिपाई बरोबर दिले, याच्यासाठी घोड्यावर त्याला बसवला आणि जा घराकडे म्हटले. हा दत्ताजी पाडेकर कुठे गेला माहीत नाही. संध्याकाळची वेळ, घरात वाट बघतायत. दिगंबर पंतांना माहीत होतं मुलगा येणार नाही. पण संध्याकाळची वेळ, आज तरी मुलगा आपला येईल का? पत्नी म्हणते त्यांची. आणि तेवढं लांब न कोणतरी येताना 4-5 घोडेस्वार दिसले. आणि त्यात एक मुलगा मध्ये बसलाय घोड्यावर. आपलाच मुलगा असावा. आणि ते घोडेस्वार जवळ आले. त्या ठिकाणी मुलगा घोड्यावरून खाली उतरला, धावत धावत गेला. आईच्या पायाला घट्ट मिठी मारली. आई, मला दत्तप्रभूंनी सोडवलं बरं का, दुसरं कोणी सोडवलं नाही. शिपाई निघून गेले. सर्वांना आनंद झाला. आणि तो म्हणतोय मुलगा, आता आई, ज्या दत्तप्रभूंनी मला सोडवलं त्यांना पाहायला मी निघालो. काय तीव्रता आहे कल्पना करा. अरे आम्ही तुझी वाट बघतोय, तुझी बायको घरामध्ये आहे. आई वडिलांच्या इच्छेखातर हा दासो 12 वर्ष घरात राहिला आणि एक दिवस घर सोडून निघून गेला. त्या दत्तप्रभूंना मला पाहायचंय. अनुभूती आणि तो उपरती महाराज. ही उपरती आहे. कुठे भेटेल तुम्हाला? कुठे भेटेल हो गुरुनाथ मजला, कुठे भेटेल हो गुरुनाथ. दत्त गुरु मजला भेटेल काय? कुठे भेटेल हो गुरुनाथ. आणि म्हणून निघाला बाहेर. अनेक तीर्थयात्रा करता करता एका स्थानी येऊन थांबलेत. 12 वर्ष मुलगा घरात नाहीये. आई वडिलांनी विचार केला, आपण आता गावाबाहेर जाऊन एका तीर्था ठिकाणी देहत्याग करा. म्हणून आई वडील आणि सुनबाई दासोपंताची बायको निघाली. एका क्षेत्रा ठिकाणी त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर तिथला तीर्थ पुरोहितांना विचारलंय, आम्हाला देहत्याग करायचं, मुलगा आम्हाला भेटत नाहीये आणि तीर्थाच्या ठिकाणी येऊन स्नान करून आता परत पुन्हा जायचं नाही घरी. ते म्हणजे ठीक आहे, असं पूर्वी करत असत. एकच सांगतो, समोरच्या मंदिरामध्ये भगवंताच्या एक साधू येऊन बसलेत. त्या साधूंचं दर्शन घ्या आणि तुम्हाला काय करायचं ते करा. नाही ते शेवटचाच काळ आहे सगळं तुमचं. आता उद्या काय होईल सांगता येत नाही. हे तिघेही गेले, नमस्कार केला. ते साधू महाराज डोळे उठून बसले, दाढीटा वाढलेल्या आहेत. आणि हात जोडून सांगितलं, महाराज आपण कोण आम्हाला माहीत नाही, पण ह्या पामाराकडे पहा तुम्ही. आमचा मुलगा 12 वर्ष झाला घरातून निघून गेला आहे. त्याचं दासू नाव आहे. आम्ही देहत्याग करायला आपली कृपादृष्टी आमच्या टाका, आमचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल असं म्हणतायत. आणि त्या मुलांनी डोळे उघडले. आणि तो साधू पुरुष उठला आणि म्हणला, बाबा कोणाच्या पाया पडताय तुम्ही? म्हणले, मीच तुमचा मुलगा दास आहे म्हणले. या ठिकाणी कडकडून वडिलांना मिठी मारली. त्याने आईचं दर्शन घेतलं, आनंद झाला. भगवान दत्तप्रभूंनी ज्यांच्यावर कृपा केली, हा दासोपंत देशपांडे म्हणून बीडच्या जवळ अंबाईजवळ त्यांची समाधी आहे. त्या ठिकाणी त्यांनी 1000 ओव्यांचा गीतेवरचा ग्रंथ लिहिलेला आहे महाराज, जो पहिल्या राष्ट्रपतींनी राजेंद्र प्रसादांनी प्रकाशित केला.
मोठं दिव्य चरित्र आहे. नाथांच्या काळातले असलेले हे लहानपणापासून जेव्हा संस्कार होतो तेव्हा कुठेतरी देव भेटतो. एका जन्मात भेटेल असं सांगता येत नाही. सत्कर्म करून करून संतांच्या संगतीत जाऊन जाऊन हे प्राप्त होतं. म्हणून मूळ अभंगात भैरवी सांगतात, या नर देही तरीच बरे भो, या नर देही तरीच बरे भो. या नर बरे हो. सत्कर्मी निरहे तुक घडती निरंतर आदरे हो.